ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने वुशू असोसिएशन ऑफ ऑल धुळे जिल्हा वतीने 9वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्य स्पर्धा 2025 उद्घाटन आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी सब ज्युनियर ज्युनियर सिनियर मुले मुली यांच्या या ठिकाणी 9व्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्य स्पर्धा 2025 चे धुळे शहरातील इंडोर हॉल या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। ज्यात प्रामुख्याने वुशू असोसिएशन ऑफ ऑल ऑफ धुळे जिल्ह्याचे प्रमुख बर्वे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वुशू स्पर्धा या धुळे जिल्ह्यासाठी ते राबवित असतात। तर या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी स्वप्नील बोधे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बर्वे, जिल्हा सचिव राहुल बर्वे, नंदुरबार वुशू जिल्हा सचिव रामा हटकर, अहिंसा पब्लिक स्कूल सुजय पवार, मेहरगाव स्कूल समाधान भामरे, रोटरी स्कूल जितेंद्र बदाने, हस्ती पब्लिक स्कूल निलेश धनगर, अहिंसा पब्लिक स्कूल मोहिन शेख, अहिंसा पब्लिक स्कूल गायत्री वडवी, मेहरगाव स्कूल राहुल भामरे, मेहरगाव स्कूल पंकज राजपूत, हस्ती पब्लिक स्कूल कामिनी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या 9वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्य स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। तर प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले। यावेळेस सर्व संघांचे प्रशिक्षकांचे खेळाडू पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या वुशू खेळामध्ये प्रामुख्याने केवळ एक क्रीडा प्रकार नाही तर एक जीवनशैली असून यात शारीरिक ताकदीसोबतच मानसिक चिकाटी, आत्मविश्वास आणि शिस्त यांचा देखील समावेश होत असतो। वुशू हा खेळ प्रामुख्याने चायना या देशाने प्रचलित केला। या खेळामध्ये पंच, किक, थ्रो यांचा समावेश असतो। तर या खेळात विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त असलेले द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, महाराष्ट्रातील खेळ प्रकारातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे सचिव राहुल बर्वे यांच्या माध्यमातून मिळाले असून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी वुशू खेळ हा स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जात असतात। तर ज्यात प्रामुख्याने वुशू खेळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या खेळात 10वी आणि 12वी मध्ये क्रीडा खेळाचे ग्रेस गुण देखील मिळत असतात। तसेच सरकारी नोकरीत जाण्यासाठी 5% आरक्षण देखील मिळत असते। त्यामुळे अशा या खेळामध्ये धुळे जिल्हा सचिव राहुल बर्वे सर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी सब ज्युनियर ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम संघ, द्वितीय संघ व विविध प्रकारचे पदके देखील प्राप्त करून राज्यस्तरीय आणि